एक हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे. ते संपूर्णरित्या अवैध आहे आणि एकीकडे सर्वसामान्य 300-350 स्क्वेअर फूट बांधकाम करतात गोरगरीब लोक. त्यांच्या घर पाडण्यासाठी, त्यांचं साहित्य उचलून घेण्यासाठी नगर परिषद इम्पार्ट होते. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तहसील कार्यालयाच्या समोर राजू रोजेकर यांचं आज उपोषण आहे. यांचं उपोषण कोणत्या गोष्टीवर आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रकाश चव्हाण. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजू भागवत रोजेकर, राहणार सिल्लोड, माहिती अधिकार संघर्ष समिती तालुका अध्यक्ष, विद्रोही सागर न्यूज चॅनलचे संपादक, तसेच शहराध्यक्ष बहुजन समाज पार्टी सिल्लोड. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे? सिल्लोड शहरामध्ये एक हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे. ते संपूर्णरित्या अवैध आहे, ज्याची की कुठलीच परमिशन घेतलेली नाही. परमिशन घेतलेली नाही तर म्हणजे परवानग्यास्तर बांधकाम करण्यात आलेलं आहे. मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आलेलं आहे. FSI मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड बेसमेंट जे आहे बेकायदेशीर असतं ते पण ते बांधकाम करतात, ते पण बेकायदेशीर आहे. वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. हे सगळ्या तक्रारी केल्या असताना सुद्धा नगर परिषदचे CO मुख्याधिकारी कारभारी दिवेकर साहेब यांनी या प्रकरणावर कुठल्याही चौकशी केली नाही, कारवाई केलेली आहे. म्हणून मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील यांच्याकडे तक्रारी करून थांबलो. मी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार होतो. 23 मार्चला त्यांनी मला पत्र दिलं की मी कारवाई करतो. आज 1.5 महिना झालं कारवाई केली. म्हणून तहसील कार्यालय, आपलं तहसीलदार, तालुक्याचे दंडाधिकारी असतात, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सचिव असतात, म्हणून त्यांच्याकडे उपोषण करतो. तुम्ही निवेदन किती दिवसापासून देत आहे? तुम्ही आता मी बोलले. निवेदन त्यांना दिलेलं आहे. मी पहिली तक्रार त्यांना दिली होती 27/2/2026 अच्छा. आणि याच्या अगोदर मी माहितीच्या अधिकारात माहिती काढलेली आहे. या संबंधित बांधकामाचा सर्व नंबर 15 मध्ये डॉक्टर विकास लालचंद गोटवाल यांच्या समृद्धी हॉस्पिटलचं बांधकाम होतं आहे. जे आजच्या तारखेत जर तुम्ही बघितलं त्याचा फोटो माझ्याकडे आहे की 7 तळाची ती बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे. ती सिल्लोड नगर परिषदेमध्ये 3+1 म्हणजे 4 तळाची बिल्डिंग बांधण्याची परमिशन आहे. जे FSI मंजूर 4 तळापर्यंतच आहे. हे मी पुराव्यासहित त्यांना दिलं असताना ती कारवाई करत नाही. म्हणजे इथं कुठंतरी अधिकाऱ्याची त्यांच्याशी काहीतरी आर्थिक नातेसंबंध काहीतरी असू शकतात, असं निर्धार शक्यता आहे. आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला अर्ज दिलेले आहे? मी जिल्हाधिकारी साहेबांना दिला, SDM साहेबांना दिला, तहसीलदार साहेबांना दिला आणि जे बांधकाम परमिशन असतं नगर रचना विभागचं डिपार्टमेंट आहे, संभाजीनगरला संचालक आयुक्त यांच्यापर्यंत मी अर्ज दिले, पण आतापर्यंत त्याचे मला उत्तर आलेलं नाही. तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही ह्याच्या पुढे अजून काय तक्रार केली? नगर परिषदेचे महासंचालक मुंबईला असतात, तर त्यांच्याकडे मी शेवटचं उपोषण करणार आहे कारवाई करण्यासाठी. शेवटचं लढा म्हणा तिथं असणार. तिथेही जर कारवाई झाली तुम्ही शेवटची लढाई कोर्टात लढणार. अंदाजे किती भ्रष्टाचार होते म्हणजे असं जे बांधकाम मी सिल्लोड शहरामध्ये अनेक ठिकाणी बांधकाम झालेलं आहे, पण मी ह्या गोष्टीचं पुरावा काढलेले आहेत. माहिती अधिकारात मी पहिला माहिती अधिकार केला होता 24/6ला. नगर परिषदेनेच मला कळलेलं आहे की ह्या सर्व नंबर 15च्या विकास गोठवालच्या बांधकामाची आमच्याकडे कुठलाही दस्तऐवज आलेली उपलब्ध नाही. नगर परिषदचे CO आणि जनमाहिती अधिकारी रितेश जनार्दन काळे, सहाय्यक नगर राष्ट्रीय नगर परिषद सिल्लोड यांनी मला कळवलेलं आहे. त्याचं लेटर त्यांनी सांगितलेलं आहे की या बांधकामाची कुठल्याही आधुनिक आमच्याकडे उपलब्ध नाही. मग एवढी मोठी बिल्डिंग राहते कशी? आणि एकीकडे सर्वसामान्य 300-350 स्क्वेअर फूट बांधकाम करतात गोरगरीब लोक. त्यांच्या घर पाडण्यासाठी, त्यांचं साहित्य उचलून घेण्यासाठी नगर परिषद इम्पार्ट होते, बुडोजर पाठवतो, साहित्य उचलण्यासाठी टाकतात पाठवतो. हे का धनदांडक्या लोकांना तुम्ही सहकार्य करणार आणि गरिबांना तुम्ही? याच्यामध्ये तुम्हाला असं कोण वाटतं की बाबा याच्यामध्ये दोषी कोण आहे? सर्वात पहिल्यांदा नगर परिषदचा जो नगर रचनेचा इंजिनियर आहे त्यावेळेला काळे तो, आणि सेकंड मुख्य अधिकारी हे संपूर्णतः दोषी आहे. कारण त्यांना तिथं कारवाई करण्यासाठी बघलेलं नाही. अनलिगल कागद चालू आहे की नाही आहे, कारवाई त्यांनी केली पाहिजे. सर्व दोष त्यांच्यावर आलो. तर तुम्ही म्हणजे ह्या मागण्या जर नाही झाल्या आता पुढे तुम्ही येतं डायरेक्ट मुंबईचे डायरेक्ट शेवटचं महाराष्ट्रपासून मुंबईला नगररत्न संचालक आहे त्यांच्याकडे पाठवलं. सरासरी एक 20 ते 25 जण इथं उपोषणला त्यांच्या सोबत आहेत. आणि उपोषण करता एकच हां. माझे पण मित्र हा ते त्यांचे मित्रमंडळी सहकार्य वगैरे वगैरे ते कंटिन्यू येतात.